नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन घडामोडी किंवा नवनवीन विषय घेऊन येत असतो. मग ते जेलच्या संदर्भात असतील किंवा कायद्याच्या संदर्भात असतील किंवा आपल्या समाजात जे लोक वावरतात त्यांच्या उपयोगी असतील. तर आजचा थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा विषय आहे की जर कोणी एखाद्याने खोटी FIR केली तर तुम्ही घाबरून जायचं नाही, त्यावरती काय करायचं याची आपण डिटेल चर्चा करणार आहे. आणि दुसरा विषय असा की दिवाणी गुन्हा किंवा दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय हे नेमका विषय काय आहे. आपण नेहमी ऐकत असतो फौजदारी गुन्हा, दिवाणी टाईप गुन्हा. तर हे नेमकं काय आपण हे पण समजून घेणार आहे याच्यामध्ये. तर आपण पहिलं पाहूया की जर खोटी कोणी FIR केल्या तर ह्या खोट्या FIR होण्याचं प्रमाण कशामध्ये जास्त आहे. तर मित्रांनो, खोट्या FIR होण्याचं प्रमाण हे जास्त आहे हे म्हणजे 376. म्हणजे 376 म्हणजे बलात्काराचा आरोप झाला आणि दुसरा म्हणजे 354 जो विनयभंगाचा झाला. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त या दोन कॅटेगरीमध्ये खोटे आरोप केले जातात. आणि दुसरे म्हणजे चोरी, 379 कलम 379 378. चोरी म्हणजे घरकाम करणारे असेल कोण त्याच्यावरती चोरीचा आरोप, किंवा शेजारी असेल, नातेवाईक असेल, यांच्यावरती चोरीचे आरोप केले जातात. तर या गुन्ह्यांमध्ये ज्यावेळी तुमच्यावरती कोणी खोटी FIR करतं त्यावेळेस घाबरून जायचं नाहीये, कारण हा कायदा तुमच्यासाठी आहे. आणि कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत की ज्यांनी खोटी FIR केली त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. मित्रांनो, आता समजा एखाद्याने तुमच्यावरती कुठलाही एखादा गुन्हा खोटा FIR केली, तर आता ही FIR पोलीस स्टेशनमध्ये कॅन्सल होते का किंवा सेशन कोर्टात कॅन्सल? जे सेशन कोर्ट म्हणजे तालुक्याला एक असतं, जिल्ह्याला एक असतं. तर सेशन कोर्ट काय काम करत आपण ते पाहूयाच थोड्या वेळातच. तर हे कुठल्याही इथे कॅन्सल होत नाही. ही FIR होते हायकोर्टात कॅन्सल, जिथे तुम्हाला भारत BNSS म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 528 याच्या अंडर तुमच्यावर जी खोटी FIR झाली ती तुम्हाला तिथे रद्द करता येते. आता ही FIR रद्द केल्यानंतर तुम्ही गप्प बसायचं नाही. आता ज्यांनी तुमच्यावर खोटी FIR केली त्याच्यावरती सुद्धा BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता 217 आणि 248 या कलमानुसार त्याच्यावरती केस करायची, तुम्ही FIR करायची त्याच्यावरती. मग त्याच्यामध्ये 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंडाची प्रोव्हिजन आहे. लक्षात येते का तुमच्या की तुम्ही तुमची कोर्टातून केस रद्द केल्यानंतर तुम्ही त्याला सोडायचं नाही. ज्यांनी तुमच्यावरती खोटा आरोप केलेला आहे किंवा खोटा गुन्हा केलेला आहे किंवा खोटे FIR दर्ज केलेली आहे, तर त्यांना सोडायचं नाही. आता दुसरी गोष्ट, जर तुमच्यावरती असा खोटा गुन्हा दाखल झाला असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षेची अशी तरतूद होती की 10 वर्ष किंवा फाशी, मृत्यूदंड, तर किंवा आजीवन कारावास, तर इथे ज्यांनी खोटी FIR दाखल केली त्यांना याच्यामध्ये 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो बघा, जे शेतात आपण पेरणार आहे, जो खोटं हे करणार आहे, जसं पेरणार तसंच या ठिकाणी उगवणार अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. त्याच्यामुळे कायद्याचा आधार घ्या, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी जो कायदा बनवलेला आहे तो एकदम मजबूत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही हायगाईपणा करू नका. कुणी खोटे आरोप केले तरी त्याला उत्तरास उत्तर द्या, म्हणजे असं पुन्हा एकदा समाजामध्ये घडणार नाही. आता आपण पाहूया की दिवाणी न्यायालय किंवा दिवाणी गुन्हा. दिवाणी गुन्हा हा कशामध्ये घडतो की साधारणतः तुमचं आर्थिक व्यवहार असतील, 138 म्हणजे चेकचा व्यवहार असेल, पैशांची घेवाणदेवाण झालेली असेल, किंवा जमिनीचा वाद असेल, किंवा बऱ्याच वेळा पती पत्नीचा घटस्फोटाचा सुद्धा वाद असतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये शिक्षा होत नाही. म्हणजे जशी इतर कलमांमध्ये एखाद्याचं कोणी हाफ मर्डर केला, मारामारी केली, चोरी केली, दरोडा टाकला, तर याच्यामध्ये काय होतं, शिक्षा होते. तर या दिवाणी जो आहे, दिवाणी गुन्हा, सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मात्र शिक्षा होत नाही. त्याच्यामध्ये होतो तो फक्त दंड. मग एखाद्याचे जर समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्याचे 1 लाख रुपये घेतलेत आणि दिलेच नाही, जर त्याच्यावरती 138 नुसार गुन्हा दाखल झाला, तर त्याला जेवढ्या वर्ष त्यांनी पैसे घेतलेले ते त्याला कोर्ट सांगते की 10% त्यांचे पैसे परत एवढे हे द्या.
आता जर त्या व्यक्तीने देण्यास नकार दिला किंवा देण्यास काही म्हणजे टाळाटाळ केली तर कोर्ट त्याला त्या ठिकाणी कोर्टाचा अपमान केला म्हणून या ठिकाणी शिक्षा सुनू शकतं. जशी 138ला 6 महिने शिक्षा आहे आणि सिव्हिल कोर्टामध्ये त्याची ऍडजस्टमेंट होते किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या करता येतात आपल्याला. आता दुसरं जे फौजदारी न्यायालय म्हणतो आपण किंवा जो फौजदारी टाईपचा गुन्हा आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे की म्हणजे 4 पेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा या सेशन कोर्ट ज्याला आपण म्हणतो किंवा क्रिमिनल कोर्ट ज्याला म्हणतो आपण त्यालाच फौजदारी गुन्हा असं म्हणतात किंवा सेशन कोर्ट असं म्हणतात. तर हे तालुक्याच्या ठिकाणी एक असतं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी एक असतं. तर ह्याच्यामध्ये काय आहे की हत्या म्हणजे जे आता नवीन कलम आलेले BNS 103 आणि दुसरे जे आले 307 BNS 109 तर ह्याच्यामध्ये हाफ मर्डर, त्याच्यानंतर चोरी 378 379. आता चोरीचं पण मित्रांनो तुम्हाला याचं सांगतो की समजा 4 जण आहेत आणि 4 व्यक्तींनी जर चोरी केली किंवा 3 व्यक्तींनी जर चोरी केली तर त्यांच्यावरती IPC म्हणजे BNS आता जो नवीन आलेला भारतीय न्याय संहिता, मी वारंवार का सांगतो की लक्षात राहू म्हणून, की 378 आणि 379 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो. त्याच्यामध्ये फक्त 2 वर्षाची तरतूद आहे जी अंडर ट्रायल मध्ये त्यांना त्या ठिकाणी जामीनही होऊ शकतो आणि जास्तीत जास्त 2 वर्षाची शिक्षा होते. पण मात्र या ठिकाणी जर 4 पेक्षा एखादा 5वा माणूस असेल किंवा जर खोटं बोलून जर लावण्यात आलं याच्यामध्ये तर मात्र याच्यामध्ये आजीवन कारावास म्हणा किंवा 10 वर्षाची शिक्षा म्हणा किंवा मृत्यूदंड जसं गुन्ह्याचं स्वरूप आहे. आता याच्यामध्ये जर 4 पेक्षा जास्त लोकांनी टाकलं तर कलम काय लागतं, दरोड्याचं लागतं 390 392. 390 392 हे दरोड्याचे कलम येतात. दरोड्यामध्ये काय होतं, दरोड्यामध्ये मग सशस्त्र दरोडा असेल एखाद्याला लागलं वगैरे तर त्याच्यामध्ये 307 जसे हाफ मर्डर किंवा 302 मर्डर हे जुन्या कलमानुसार असं काही घडलं त्याच्यामध्ये किंवा 376चा काही प्रकार घडला तर हे गंभीर गुन्ह्यामध्ये मोडलं जातं आणि ह्याच्यामध्ये मात्र आजीवन कारावास आहे, मृत्यूदंडाची शिक्षा आहे म्हणजे फाशीची शिक्षा आहे याच्यामध्ये. तर हे मित्रांनो प्रामुख्याने की सेशन कोर्टामध्ये चालणारे हे सर्व गुन्हे आहेत की ह्याच्यामध्ये शिक्षा मात्र 100% तुम्हाला लागतेच. आणि जे सेशन कोर्ट आहे ते तुम्हाला म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचा रोल करणार पहिलं कोर्ट आहे सेशन कोर्ट. आता याच्या विरोधात तुम्ही हायकोर्टातही अपील करू शकता, तिथूनही तुम्ही याला चॅलेंज करू शकता आणि तिथूनही सुटू शकता. असं काही नाही की सेशन कोर्टाने दिलेला निकाल हा शेवटचाच निकाल असेल असं काही नसतं. बऱ्याच केसेस सेशन कोर्टाने निकाल दिले, जजने निकाल दिल्यानंतर त्या हायकोर्टात जातात किंवा सुप्रीम कोर्टातही जातात, उच्च न्यायालयात आपण ज्याला म्हणतो, तिथे याची दाद मागितली जाते आणि तिथे न्याय 100% हा मिळाला जातो. तर मित्रांनो आजचे आपण 3 विषय पाहिलेले आहेत. काय, एक की खोटी FIR कोणी केल्यास त्याला उत्तर कसं द्यायचं आणि दुसरी गोष्ट की आपली दिवाणी न्यायालय म्हणजे काय किंवा दिवाणी गुन्हा म्हणजे काय आणि फौजदारी गुन्हा म्हणजे काय, असेच आपण एक चांगले व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. कारण आपण याच्यापेक्षा आणखी पण वेगळ्या गोष्टी ज्या समाज हिताच्या असतील, कारण आपला एकच उद्देश आहे की समाजाचं हित, म्हणजे आपला व्हिडिओ काढण्याचा मोटिव्हच असा आहे की आपल्याला समाजाचे या ठिकाणाहून डोळे उघडायचे किंवा जे कोणी लोक अन्याय करतात, खोटे गुन्हे दुसऱ्यावरती लादतात, त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपले हे व्हिडिओ असणार आहेत. आणि अत्यंत म्हणजे सोप्या भाषेत, सोप्या आपल्या माय मराठीच्या भाषेमध्ये हे व्हिडिओ असणार आहेत, जे की आपल्या सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य मध्यमवर्गीय असेल, या लोकांच्या हे लक्षात यावं. कारण कसं होतं, बऱ्याच वेळा माणूस पोलीस म्हटलं, कोर्ट म्हणलं की घाबरतो, तर त्याला काही घाबरायची गरज नाही मित्रांनो. आता पुन्हा एकदा व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.